दिवाळीच्या फराळाची परंपरा ही भारतीय आयुर्वेदाच्या ऋतुचर्या या महत्त्वाच्या संकल्पनेशी जोडलेली आहे। वैद्य परीक्षित शेवडे सांगतात की प्रत्येक ऋतूमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांनुसार आपल्या शरीरातही बदल होत असतात। या बदलांना सामोरं जाण्यासाठी आणि आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या आहार विहारात जे बदल करणं अपेक्षित असतं त्यालाच ऋतुचर्या असं म्हणतात। शरीराला येणाऱ्या थंडीचा सामना करण्यासाठी अधिक ऊर्जा आणि स्निग्धतेची अर्थात तेल तूप याची गरज असते। हा विचार करून दिवाळीच्या फराळाचे पदार्थ ठरवण्यात आलेत। पण दिवाळीत फराळ खाऊन भरमसाठ वजन वाढवणंही योग्य नाही। दिवाळीच्या काळात आहाराच्या बाबतीत किंवा फराळाच्या बाबतीत कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्यात ते जाणून घेऊयात। येता जाता सतत फराळाचे पदार्थ खाऊ नये। हे पदार्थ पचायला जड असल्याने ते सकाळच्या वेळीच खाणं इष्ट ठरेल। दिवाळीचा फराळ खाताना अधूनमधून कोमट पाणी प्या, त्यामुळे हे पदार्थ पचण्यास मदत होईल आणि वजनात भर पडणार नाही। बाजारातील मिठाई आणि चॉकलेट पासून दूर राहा, त्याऐवजी घरी बनवलेल्या पदार्थांना प्राधान्य द्या। दिवाळीत मधुमेहींनी आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे। चण्याच्या डाळीच्या पिठाचा कमीत कमी वापर करा, शक्य तिथे मुगाची डाळ वापरा। लाडू करताना देखील बेसनापेक्षा रवा किंवा मिश्र डाळीचे पीठ वापरा। नियमितपणे व्यायाम करा, भूक लागेल तेव्हाच खा। भूक लागेपर्यंत अधूनमधून गरम पाणी प्या, त्यामुळे वजन वाढणार नाही। आपल्या पूर्वजांनी सण आणि आरोग्य याची सुंदर सांगड घातली। दिवाळी फराळ हे त्याचंच उत्तम उदाहरण आहे। या आरोग्यदायी परंपरेचं स्मरण नक्की ठेवा आणि पौष्टिक पदार्थांचा मर्यादेत राहून आनंद घ्या। दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा।